इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट आज पाहायला मिळणार आहे. जेलमध्ये असलेल्या सत्याने सगळी सूत्र फिरवून तात्यासाहेबांची फाईल याचा कसा शोध लावला आणि त्यानंतर पूर्वा कशी सस्पेंड झाली आणि मग मंजूने कशी थोबाडीत दिली, हे सगळं आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षक मित्र हो, आपल्याला माहितीच आहे की पूर्वा एस पी साहेबांना घेऊन मंजूच्या घरी आलेली आहे. मुद्दाम ती एस पी साहेबांना तेथे घेऊन आलेले आहे, जेणेकरून त्यांनी तिच्यावर चिडावं आणि अजून जास्तच तिच्या दुःखामध्ये भर पडावी. मंजू चुलीवर स्वयंपाक करत आहे, कारण मायानं तसं तिला सांगितलेलं आहे. आणि तेव्हाच एस पी साहेब घरी आलेले आहेत. एस पी साहेब येतात आणि खरोखर ते चिडलेले आहेत. ते मंजूला बोलवून घेतात. लगेच माया मंजूला हाक मारते आणि बोलवून घेते आणि सांगते की तुझे साहेब आलेले आहेत. एस पी साहेब आलेत म्हणल्यानंतर खरं तर मंजू देखील घाबरून जाते. कारण आता एस पी साहेब काय विचारणार आहेत हे तिला माहिती असतं आणि तिची शंका अगदी खरी असते. जेव्हा ती एस पी साहेबांच्या समोर येते तेव्हा एस पी साहेब तिला म्हणतात की तुम्ही तात्यासाहेबांसारख्या नामांकित गुंडाची फाईल हरवलेली आहे आणि आता तुम्ही पुढं काय करणार आहात? कशाप्रकारे त्या तात्यासाहेबांना अटक करणार आणि त्याला काय पुरावे देणार? आता ती केस स्टँड होणार आहे. आता आपण कोर्टात काय दाखवायचं आहे ते मला सांगा. कोर्टाला कशी उत्तरं द्यायची आहेत ते सांगा. असं म्हणून एस पी साहेब चिडलेले असतात आणि त्यांचं चिडणं रास्त देखील असतं. कारण फाईल हरवली आहे म्हणल्यानंतर तात्यासाहेब त्या सगळ्या प्रोसेसमधून सुटू शकत असतो, या गोष्टीची भीती त्यांना देखील वाटत असते. मंजूच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. मंजू म्हणते, खरं साहेब, मी फाईल हरवलेली नाहीये. मी फाईल आपल्या पोलीस स्टेशनच्या फाईलच्या स्टोअरमध्येच ठेवली होती. पण ती फाईल तिथून कशी गायब झाली आहे ना, ते मला कळत नाही. एस पी साहेब म्हणतात, पण चार्ज तुमच्याकडे होता म्हणल्यानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जपून ठेवणं गरजेचं होतं. स्टोअरने काही फाईल खाऊन टाकलेलं नाही किंवा आपल्या स्टाफनं सुद्धा इकडे-तिकडे ती केलेलं नसणार आहे. कारण आजपर्यंत तिथं काय झालं नाही आणि आत्ताच कसं काय तिथं काय होईल, असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. खरं तर आत्ताच तिथं कसं काय झालं या गोष्टीचं उत्तर आपल्याला माहिती आहे. कारण एकच गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे पूर्वा पाटील. पण अजून मंजूला मात्र ती गोष्ट लक्षात आलेली नाहीये. मंजू डोळ्यातून पाणी काढत असते, कारण तिला खूप वाईट वाटत असतं. कारण तिच्या वरिष्ठांनी तिला या पद्धतीनं या अगोदर कधीच बोललेलं नसतं. पण आता फाईल हरवलेली आहे या गोष्टीमुळं सस्पेंड होऊन सुद्धा आता एस पी साहेब तिच्या समोर उभे आहेत आणि तिला ते जाब विचारतायत. इकडे सत्याने आता फिल्डिंग लावायचं ठरवलेलंच आहे आणि त्याप्रमाणे सत्याने कांबळेंना बोलवलेलं असतं आणि तो कांबळेला म्हणतो, मला जरा तुम्ही जेलच्या बाहेर काढा. तेव्हा कांबळे म्हणतात, अरे सत्या, अगोदरच म्हणायचं ना, तुला घरी जायचं आहे का? जा. पण एक काम कर, हे बघ, मला मार आणि पळून जा. मी सांगतो की मला मारलंय आणि तू गेलाय म्हणून. तू काय काळजी करू नको. काय यायचंय ते माझ्यावर येऊ दे. सत्या म्हणतो, अहो कांबळे, काहीतरी तिसरंच बोल नका. मला काय पळून जायचं नाही. आणि पळून जायचं असतं ना, आत्तापर्यंत गेलो असतो की. जेलच्या बाहेर पडायचं म्हटल्यावर मला किती वेळ लागतोय? मग कांबळे म्हणतात, मग तू का थांबलाय? सत्या म्हणतो, मला ती फाईल शोधायची आहे म्हणून थांबलोय मी. तुम्हाला असं वाटतंय का की मी त्यासाठी थांबलोय? त्यासाठी नाही. मला ती फाईल बघू द्या कुठे आहे ते. असं म्हणल्यानंतर कांबळेला कळतं की सत्याच्या मनामध्ये कसा प्लॅन चालू आहे तो. कांबळे म्हणतात, "बरं, ठीक आहे." असं म्हणून कांबळेंनी त्याला जेलच्या बाहेर काढलेलं असतं. लगेच सत्या भारतीला म्हणतो, "तुम्ही आपल्या दरवाजाच्या बाहेर जाऊन थांबा आणि जर का पूर्वा पाटील आल्या ना, तर मला लगेच खुणवा." त्याप्रमाणे भारती देखील दरवाजाच्या बाहेर जाऊन उभी राहिलेली असते आणि सत्य आता फाईल स्टोअरच्या रूममध्ये पोहोचलेला असतो. फाईल स्टोअरच्या रूममध्ये जाऊन सत्या एक ना एक फाईल काढून बघत आहे. कारण सत्याला कॉन्फिडन्स आहे की मंजू कधीच फाईल हरवू शकत नाही आणि तात्यासाहेबाची फाईल तर अजिबात हरवू शकत नाही. कारण तात्यासाहेबांना जेलमध्ये टाकणं हे मंजूचं स्वप्नच आहे आणि त्यामुळं ते असं कधीच करू शकणार नाही. सत्याने एक ना एक फाईल काढून बघायला सुरुवात केलेली आहे. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1-2 तास झाले त्याने सगळंच्या सगळं फाईल स्टोअर आहे ती शोधून काढली आहे. पण तात्यासाहेबांची फाईल स्टोअरमध्ये कुठेच नाहीये, हे आता त्याच्या लक्षात आलेलं आहे. असं कसं काय होऊ शकतं, असा प्रश्न त्याला देखील पडलेला आहे. आणि आता सत्याला मात्र त्या गोष्टीची शंका आलेली आहे. कारण या पोलीस स्टेशनमधून कुठलीच फाईल इकडे-तिकडे होऊ शकत नाही
आणि ती फाईल इकडं-तिकडं झालेली आहे याचा अर्थ ते सगळं पूर्वा पाटीलनंच केलंय, हे सत्याला अगदी स्पष्टपणे कळलेलं आहे. पण फाईल कोठे असू शकते, ही गोष्ट त्याला कळत नाही. तो बाहेर येतो आणि कांबळेला सांगतो, की फाईलच्या स्टोअरमध्ये फाईल नाहीये. तेव्हा कांबळे म्हणतात, "आता काय करायचं?" "मग कुठं शोधणार तुम्ही?" सत्या म्हणतो, "कळत नाहीये मला." तेव्हा सत्या म्हणतो, "एकदा मी या पूर्वा पाटील यांच्या केबिनमध्ये बघतो." कांबळे म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे. बघा तुम्ही काही काळजी करू नका. त्या आल्या ना, आमचं अगदी बारीक लक्ष आहे. आम्ही लगेच तुम्हाला सांगतो. तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला जिथं वाटतंय ना, तिथं चेक करा." आणि आता सत्या हा पूर्वा पाटीलच्या केबिनकडे गेलेला आहे. पूर्वा पाटीलच्या केबिनमध्ये त्याने इकडं-तिकडं सगळीकडे शोधायला सुरुवात केलेली आहे. टेबलवरची एक ना एक फाईल त्याने काढून बघितली आहे. ड्रॉवरमधली फाईल काढून बघितलेली आहे आणि त्यानंतर तो कपाटाकडे गेलेला आहे आणि जेव्हा तो कपाटाकडे जातो आणि शोधाशोध करू लागतो, तेव्हा त्याला ती पिवळ्या रंगाची तात्यासाहेबांची फाईल तेथेच लपवलेली सापडलेली आहे. सत्याला मोठा शॉक बसलाय. कारण त्याला कळलंय, की हे सगळं पूर्वा पाटीलनी जाणीवपूर्वक केलेलं आहे, की जेणेकरून सत्याला जेलमध्ये टाकल्यानंतर मंजूने त्याला काहीच मदत करू नये आणि मंजू सस्पेंड व्हायला पाहिजे. दोघांचंही वाईट करायचं आणि दोघांनाही एकमेकापासून दूर करायचं इतका दुष्ट प्लॅन पूर्वाचा आहे हे आता त्याला समजलेलं असतं. पण आता ही फाईल आपण मंजूला द्यायची नाही. तर आता एक जबरदस्त प्लॅन करायचा आणि या प्लॅनमुळे पूर्वा सस्पेंड झाली पाहिजे, असं सत्याच्या डोक्यात आलेलं असतं आणि त्याने त्याच विचार करून ती फाईल पूर्वाच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेली असते. आता पूर्वाने जिथे फाईल ठेवलेली आहे, तिथली फाईल त्याने काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती ड्रॉवरमध्ये ठेवून टाकली आहे आणि तो बाहेर येतो आणि कांबळेला सांगतो, "काम झालेलं आहे." कांबळे म्हणतात, "फाईल सापडली का?" सत्या त्यांना अंगठा करून असं येसचं बोट दाखवतो, तेव्हा कांबळेंना देखील धक्का बसतो. भारतीला देखील ही गोष्ट समजलेली आहे. पण कांबळे आणि भारती हे तर सत्याची माणसं आहेत. त्यामुळं ते अजिबात कोणाला काही सांगणार नसतात. पण ते आता खुश झालेत. कारण त्यांना कळलंय, की मंजूला जे काही सस्पेंड केलेलं आहे, ते सस्पेन्शन आता पूर्वाला माघारी घ्यावं लागणार आहे. कारण सत्याने बरोबर डाव साधलेला आहे. त्यानंतर सत्याने भारतीचा फोन घेतलेला असतो आणि लगेच त्याने मंजूला फोन केलेला असतो आणि मंजूचा फोन ती स्वयंपाक जिकडं करत असते त्या ठिकाणी चुलीकडे ठेवलेला असतो. म्हणून मंजू फोन वाजत आहे हे तिच्या लक्षात आल्यावर एस-पी साहेबांना सांगते, की "मी 2च मिनिटात आले, माझा फोन वाजतोय." म्हणल्यानंतर एस-पी साहेब म्हणतात, "ठीक आहे, पण मला फाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. मला दुसरं काहीही सांगू नका. यांनी फक्त तुम्हाला सस्पेंड केलंय. मी तुम्हाला कायमचं बडतर्फ करून टाकेल. असं लक्षात ठेवा. डिसमिस करून टाकेल. म्हणजे तुम्हाला नोकरीहून काढूनच टाकेल." अशी तंबी आता एस-पी साहेबांनी मंजूला दिलेली आहे. मंजूला कळत नाहीये, की काय करावं ते. फोन आलेला आहे पाहिल्यानंतर ती फोनकडे जाते आणि पाहते तर भारतीचा फोन आलेला असतो. ती म्हणते, "हां, भारती बोल." सत्या म्हणतो, "भारती नव्हे, मी बोलतोय." ती म्हणते, "सत्या, अरे इथे एस-पी साहेब आलेत. कशाला फोन केलायस तू?" सत्या म्हणतो, "आता एस-पी साहेबांना देखील एक बातमी द्यायची आहे ना, त्यासाठीच केलेलं आहे." मंजू म्हणते, "काय झालं? सांगशील का मला जरा स्पष्टपणे?" सत्या म्हणतो, "तुला कोणत्या गोष्टीसाठी सस्पेंड केलंय ना, ती गोष्ट आपल्या पोलीस स्टेशनच्या केबिनमध्येच आहे." असं म्हणल्यानंतर मंजूला देखील समजलंय, की फाईल सापडलेली आहे. मंजू म्हणते, "काय? म्हणजे फाईल सापडली आहे?" सत्या म्हणतो, "हो, फाईल सापडलेली आहे. पण आता मी जसं-जसं सांगतोय ना, अगदी तसं-तसं करायचं." असं म्हणून सत्याने मंजूला एक प्लॅन सांगितलेला आहे आणि मंजू आता खुश झालेली आहे. मंजू फोन ठेवते आणि एस-पी साहेबांकडे येते आणि म्हणते, "साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तात्यासाहेबासारख्या नामांकित गुंडाची फाईल ही सापडलीच पाहिजे आणि मला सस्पेंड केलंय ना, ते पण अगदी बरोबर केलंय. कारण ती फाईल माझ्याकडून घाळ झाली आहे ना. बरोबर आहे ना, पूर्वा पाटील मॅडम? माझ्याकडून फाईल घाळ झाली आहे ना ती." असं म्हणते. पूर्वाला समजतच नाही, की अचानक हिला काय झालं आणि एवढं कॉन्फिडन्स असल्यासारखं ही काय बोलतेय? पूर्वा म्हणते, "हो, तुझ्याकडूनच फाईल घाळ झाली आहे, म्हणून तुला सस्पेंड केलेलं आहे. आता काय वेगळं सांगायची गरज आहे का?" असं म्हणून पूर्वा चिडते. ती म्हणते, "ठीक आहे. एस-पी साहेब, मला एक फक्त संधी पाहिजे. मला पोलीस स्टेशनमध्ये ती फाईल शोधायची आहे. मला असं वाटतंय ती मी स्टोअर रूममध्येच ठेवलेली होती. एकदा मला संधी द्याल का?" एस-पी साहेब म्हणतात, "हे बघा, तुम्हाला कुठं शोधायची ती शोधा, पण मला ती फाईल आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे." आणि मंजू म्हणते, "ठीक आहे." असं म्हणून आता मंजू म्हणते, "मला तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यायचं आहे." आणि मंजू पोलीस स्टेशनला निघालेली आहे. पूर्वा पाटील आणि एस-पी साहेब यांच्या
यांच्याबरोबर मंजू आता पोलीस स्टेशनला पोहोचलेली असते. मंजू पोलीस स्टेशनला पोहोचते, पण आता पूर्वाच्या मनामध्ये धाकधूक सुरू झाली आहे, की हिला समजलेलं तर नाही आहे ना, की आपण फाईल ठेवलेली आहे इथं, लपवलेली आहे. असा विचार तिच्या डोक्यात येत असतो आणि ती हळूच संधी शोधत आतमध्ये तिच्या केबिनमध्ये जाते. इकडं एस-पी साहेब बाहेर बसलेले असतात आणि इकडं पूर्वा तिच्या केबिनमध्ये गेलेली असते आणि तिनं ज्या कपाटामध्ये फाईल लपवून ठेवलेली आहे, त्या ठिकाणी ती जाते. पण सत्याने अगोदरच त्या ठिकाणी एक पिवळी फाईल लपवून ठेवलेली असते. पूर्वा ती पिवळी फाईल आहे का बघते. तिला पिवळी फाईल दिसते आणि ती खुश होते. तेवढ्यात एस-पी साहेब तिला हाक मारतात, "पूर्वा पाटील तुम्ही बाहेर या." आणि पूर्वा लगेच पाहते, खुश होते आणि म्हणते, "आता फाईल तर आहे." ती लगेच बाहेर येते आणि म्हणते, "हो साहेब बोला." ते म्हणतात, "हे बघा, आज जर का फाईल सापडली नाही, तर तुमच्या ऑफिसमधल्या एकानंही आज घरी जायचं नाही." असं पूर्वाला सांगितलेलं असतं. पूर्वा पाटील म्हणतात, "हो, मला देखील तेच योग्य वाटते साहेब. कारण इथल्या लोकांना खूप चरबी चढलेली आहे. यांना कामं करायची नसतात आणि मनमानी करायची असते. मी तर म्हणते आजचा दिवसच नाही, जोपर्यंत फाईल सापडत नाही, 1 दिवस लागू द्या, नाहीतर 10 दिवस लागू द्या. यातल्या एकाला सुद्धा सोडू नका." असं पूर्वा पाटील अजून मुद्दाम बोलत असते. आता इकडे फाईलच्या स्टोअर रूममध्ये मंजू गेलेली असते आणि फाईल शोधायचं खरं तर ती नाटकच करत असते. मुद्दाम तिथे अर्धा तास फाईल शोधण्याचं नाटक करून एस-पी साहेबांकडे बाहेर येते आणि म्हणते, "साहेब इथं फाईल मला सापडली नाही." एस-पी साहेब काहीच बोलत नाहीत. ते म्हणते, साहेब यांच्या केबिनमध्ये जर का मी शोधली तर चालेल का?" एस-पी साहेब म्हणतात, "तुम्हाला जिथं शोधायची आहे तिथं शोधा. आता मला काय सांगू नका." आता पूर्वा खरं तर घाबरलेली असते. मंजूने तिच्या केबिनमध्ये फाईल शोधली, तर कपाटातली फाईल तिला सापडू नये म्हणून पूर्वा एस-पी साहेबांना म्हणते, "साहेब तुम्ही माझ्या केबिनमध्ये चला ना, आपण तिथेच जाऊन बसूया." कारण तिचा डाव असतो, की जेव्हा मंजू फाईल शोधत असते, तेव्हा कपाटातली फाईल हळूच काढून घ्यायची आणि ती बाहेर टाकून द्यायची. त्याप्रमाणे आता एस-पी साहेब म्हणतात, "ठीक आहे, चला आपण केबिनमध्ये जाऊ." आणि एस-पी साहेब आता पूर्वा पाटीलच्या केबिनमध्ये जातात आणि पूर्वा पाटीलच्या खुर्चीवरती जाऊन बसलेले असतात. पूर्वा त्यांच्यासमोर उभी असते. तर आता मंजू फाईल शोधत असते आणि मंजू इकडं-तिकडं फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. खरं तर तिला माहीत असतं, की फाईल ड्रॉवरमध्ये ठेवलेली आहे आणि पूर्वाला असं वाटत असतं, की ती फाईल कपाटाकडे आहे. म्हणून पूर्वा कपाटाकडे जाऊन ती पिवळ्या रंगाची फाईल जी सत्यानं लपवून ठेवलेली आहे, ती काढून टाकून देण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात मंजूने तो ड्रॉवर उघडलेला असतो आणि एस-पी साहेब देखील समोर तेथेच असतात आणि मंजूने ड्रॉवर उघडून दाखवलेलं असतं, की फाईल तर येथेच आहे. जेव्हा एस-पी साहेब ते पाहतात, तेव्हा त्यांना तर खूपच राग येतो. कारण फाईल सापडली आहे ती म्हणजे पूर्वा पाटीलच्या केबिनमध्ये त्यांच्या ड्रॉवरमध्येच. तेव्हा मात्र ते भडकतात आणि म्हणतात, "हे काय आहे?" मंजू म्हणते, "पहा साहेब तुम्हीच. तुम्हाला जी फाईल पाहिजे होती ती फाईल खरं तर स्टोअर रूममध्ये पाहिजे होती. ती फाईल स्टोअर रूममध्ये नाहीये आणि ती फाईल पूर्वा पाटील यांच्या केबिनमध्ये त्यांच्या ड्रॉवरमध्ये आहे. याचा अर्थ काय? त्यानंतर त्यांनी मला सस्पेंड करून टाकलं ही फाईल सापडत नाही म्हणून." हे सगळं पाहिल्यावर पूर्वा पाटीलला मोठा धक्काच बसतो. तिला कळत नाही, की आत्ता माझ्या कपाटात मी बघून गेले होते, फाईल तर वेगळीकडे होती आणि फाईल ड्रॉवरमध्ये आली कशी? तिला कळलंय, की आपण बरोबर चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहे. कारण सत्यानं कालच तिला सांगितलेलं होतं, की "प्यादं एक-एक घर चालतं, पण राजा जेव्हा एक घर चालतो, तेव्हा तो जबरदस्त चाल करत असतो." आता पूर्वाला समजलंय, की आपला गेम झालेला आहे. एस-पी साहेब चिडतात आणि म्हणतात, "तुम्ही मला काय या टाईमपाससाठी इथं बोलवलेलं आहे का? मला सगळी कामं ठेवून मी इथं आलेलो आहे आणि फाईल सापडते ती तुमच्या केबिनमध्ये, तुमच्या ड्रॉवरमध्ये. पूर्वा पाटील तुम्ही स्वतःला काय समजताय?" असं म्हणून आता एस-पी साहेब चिडलेले असतात. "आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला 8 दिवसासाठी सस्पेंड करतोय. तुमचं तुमच्या ज्युनियरशी वागणं हे खूप वाईट आहे. या अगोदर देखील मी तुम्हाला फोनवर ही गोष्ट सांगितलेली होती. पण तेव्हाच खरं मी तुम्हाला सस्पेंड करायला पाहिजे होतं, पण मी तुम्हाला चान्स दिला होता. आता मी तुम्हाला चान्स देणार नाही." असं म्हणून चक्क एस-पी साहेबांनी तिला सस्पेंड करून टाकलेलं असतं आणि त्यानंतर मंजू देखील शांत बसत नाही. मंजू म्हणते, "साहेब एवढंच नव्हे तर सत्याला देखील त्यांनी खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकलेलं आहे." एस-पी साहेबांना आता मंजूच्या बोलण्यावर विश्वास बसत असतो. मंजू जे म्हणतीये हे त्यांना खरं वाटत असतं. एस-पी साहेब म्हणतात, "सत्याला आत्ताच्या आत्ता जेलच्या बाहेर काढायचं आणि ते तुम्ही काढायचं पूर्वा पाटील." आणि आता पूर्वाला सत्याला जेलच्या बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो. कारण ती आता अधिकारी राहिलेलीच नाहीये. ती
ती आता सस्पेंड झालेली आहे आणि ती सत्याच्या जेलकडे जाते आणि सत्याच्या जेलचं कुलूप उघडायला लागते. तेव्हा सत्या हसत-हसत तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो, "कसं काय वाटलं? काल सांगितलं होतं ना तुम्हाला, कॉलर उडवत तुमच्या समोर तुमच्या जेलच्या बाहेर जाणार म्हणून." आणि सत्यानं कॉलरला हात लावलेला असतो आणि फिल्मी स्टाईलनं कॉलर उडवत सत्या जेलच्या बाहेर पडत असतो. पूर्वाला मरून मेल्यासारखं वाटत असतं. पण अजून तर तिचा खरा अपमान व्हायचा राहिलेलाच आहे. आता मंजू चिडलेली असते आणि ती बाहेर आलेली असते. मंजू बाहेर आली असते, एस-पी साहेब देखील आलेले असतात आणि ती म्हणते, "आता तुम्ही सस्पेंड झालेला आहात पूर्वा पाटील. त्यामुळे तुम्ही माझ्या अधिकारी नाही आहात. तुम्ही मला किती त्रास दिला. त्या दिवशी तुम्ही मला किती बोललात, की फाईल हरवली म्हणून आणि खरं तर फाईल तुमच्याकडेच होती. सत्याला पण तुम्ही विनाकारण जेलमध्ये टाकलंय आणि त्याची शिक्षा म्हणून लगेच मंजूने पूर्वा पाटीलच्या सनसनीत थोबाडीतच ठेवून दिलेली आहे. पूर्वाला काय कळायच्या आतच ही गोष्ट घडली आहे आणि आता पूर्वा काहीच करू शकत नाहीये. कारण आता ती डी-वाय-एस-पी नाही. मंजू मात्र आता इन्स्पेक्टर आहे आणि त्यामुळं पूर्वा पाटील मंजूचं काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे सत्याने जेलच्या आतमध्ये असूनसुद्धा फिल्डिंग लावून तात्यासाहेबांची फाईल मिळवून देत पूर्वाची वाट लावली आहे आणि तिला सस्पेंड करून टाकलेलं आहे. तर मंजूने तिच्या थोबाडीत देऊन सगळ्या गोष्टीचा बदला घेतलेला आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटेल तो नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक